सध्या जर आपण पाहिलं तर निवडणुका सुरू झालेल्या आहेत. नगरपंचायत आणि नगराध्यक्ष पदासाठी जे आहे ते नामांकन अर्ज देखील दाखल झाले. प्रचाराला आता सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत. भाऊ, काय सांगणार? निवडणुकाची रणधुमाळी सुरू झालेली आहेत. प्रहार पक्षाची काय भूमिका आहे? किती ठिकाणी आपण उमेदवार उभे केले? अमरावती जिल्ह्यात आपण धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, वरुडला हे अध्यक्षासाठी आपण लढतो आहे. आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात 1-2 नगरपालिका, जसं रत्नागिरीपासून तर गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात 1-2 नगरपालिका आम्ही लढतो आहे. म्हणजे एकंदरीत वातावरण जे आपण पाहतो आहे, आता मी निवडणुकीत जेव्हा इंटरव्ह्यू घेतले सगळ्या गोष्टी, तेव्हा बऱ्याच ठिकाणी पक्षाचा जो एकंदरीत निवडीचा जो विषय राहिलेला आहे, हा तो जातीय समीकरण धरूनच आणि धर्माचं समीकरण. म्हणजे जिथं हिंदू मुस्लिम होत आहे तिथं तर धर्मयुद्धच आहे. म्हणजे नगराध्यक्षाचे निवडणूक म्हणजे हिरवा आणि भगवा, कुठं निळा आणि भगवा, कुठं भगवा आणि निळा किंवा हिरवा आणि निळा, अशा एकंदरीत या निवडणुकीतून जर आपण काय घ्यायचं म्हटलं तर निवडणूक म्हणजे आता ती मुद्द्याची राहिली का, ती कार्यकर्त्याची राहिली का, हा सगळा जर विचार केला तर ते एक मोठं धार्मिक युद्ध झालेलं आहे. आणि प्रभाग लेवलवर ते जातीय युद्ध आहे. म्हणजे जातीमधल्या पोट जातीचं युद्ध पण पाहायला भेटतं आहे. म्हणजे प्रॉपर लोकशाही च्या माध्यमातून होणारं मतदान हे विकास किंवा मुद्द्यापासून फार दूर गेलेलं आहे. याच्यातलं मोठं दुःख आहे आणि देशासाठी ते संकट पण आहे. चांगल्या कार्यकर्त्याला 10% लोक आहे जे चांगल्या कार्यकर्त्याची कुठेतरी कदर करतात, पण 90% लोक कुठेही त्याचा विचार करताना दिसत नाही. ज्यांना अगोदर पैसे खर्च केले असेल, तामझाम केला असेल, सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलं असेल, किती बारवर आपण व्यवस्था करून ठेवा, किती रेस्टॉरंट करायचे आहे, नॉनव्हेजवाल्याची वेगळी व्यवस्था, व्हेजवाल्याची वेगळी व्यवस्था, असं काही 10 ते 15 म्हणजे 80% लोक यायच्यात गुरफाडून गेले की काय अशी भीती आहे. पण 20-25% लोक अजूनही प्रामाणिक आहे आणि त्याच्यावरच त्या कार्यकर्त्याची खरं तर मजाल आहे. पण एक पाहायला भेटतो का जो कार्यकर्ता मन लावून काम करतं, लोकांसोबत प्रचंड ताकदीनं फिरत राहतं, प्रचंड मेहनत करतं आणि वर्षानं, जसं आमचा एक मुन्ना तिवारी वरुडचा कार्यकर्ते आहे, ते सतत निवडून येतात. म्हणजे त्यांच्या जातीचे फक्त 4च घर आहे तिथे. 4 मतदान असणारा मुन्ना तिवारी गेल्या 4 वेळेसपासून निवडून येतं. म्हणजे चांगल्या कार्यकर्त्यालाही सुद्धा निवडणुकीत किंमत आहे, पण तेवढं घासावं लागतं आणि तेवढी मेहनत करावं लागतं, तेवढी प्रामाणिकता ठेवावं लागतं. ते भेटत नाही म्हणून लोक मग जाती धर्माला निवडताना पाहतो. प्रत्येक आता ज्या वेळेला निवडणुका सुरू झाल्या तेव्हा नेत्यांकडनं, आमदार मंत्र्यांकडे सांगतो की ही आता आमची निवडणूक नाही, आम्ही विजयी झालो, परंतु ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं बोललं जातं. परंतु कार्यकर्त्याची निवडणूक असतं असं बोललं जात असताना दुसरीकडे जर पाहाल तर राज्यातली आता आकडेवारी समोर आली आहेत. मंत्र्यांच्या मुलांना, सुनींना, मुलींना, आमदारांच्या नातेवाईकांना ज्या संपूर्ण ती उमेदवारी नगराध्यक्षपदाच्या देण्यात आल्या, कुठेतरी या ठिकाणी मग 5 वर्ष काम करणारा कार्यकर्ता मागं पडतोय. भावनेत नेण्याचा प्रयत्न असतं फक्त. कार्यकर्त्याला भावनेत नेण्यासाठी हा नेत्यांचा फार व्यवस्थित गोडच शब्द आहे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना एकत्र झालं पाहिजे आणि प्रत्यक्षात पाहिलं तर यांच्या परिवारातले लोक उभे राहताना दिसतं. जसं कोणाची बहीण, कोणाची बायको, कोणाचा भाऊ, असं एकंदरीत चित्र आहे आणि लोकही ते सहन करतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का पार्टीचे गुलाम असणाऱ्या लोकांमध्ये वैचारिक बांधिलकी सुटलेली आहे. ते फक्त पार्टी हाच विषय महत्त्वाचा आहे. त्या पार्टीनं अमेरिकेतलाही माणूस येऊन बसवला होता तरी ते त्याचं गुणगाव करेल आणि त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करण्याचा जो दिसतं एकंदरीत, हा अतिशय दुर्दैवी व्यवस्था आणून ठेवलेली आहे. म्हणजे ज्याच्या घरात आमदार असताना तो पुन्हा बायकोला नगराध्यक्ष करायची ओढ लावत असेल तर ते फार चुकीचं आहे. हां, तिचं कर्तृत्व असेल तर गोष्ट अलग आहे, त्याच्या वेगळ्या पद्धतीचं काम असेल तर मग गोष्ट अलग. कामात काहीच नाही, कधी आंदोलनात नाही, कधी कुठल्या ह्याच्यात नाही, तर अशा लोकांना मला वाटतं लोकांनी सबक दाखवला पाहिजे. शहाजी बाबू पाटील आहेत शिंदेचे माजी आमदार, त्यांनी असं म्हटलं की हिडस किळसवाणी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपाची वागणूक असल्याची टीका जी आहे ती शिंदे गटांच्या यांनी केलेली आहे. हां, तर ते आता काय दिसाजोगतंच आहे. कारण मला वाटते भाजपाचा हा एकंदरीत जो अजेंडा आहे तो सोबत घेऊन घात करण्याचाच आहे. आत्तापर्यंत भाजपनं जितके मित्रपक्ष तयार केले त्या सगळ्या मित्रपक्षांना खतम करूनच भाजप त्यांच्या डोक्यावर, जसं
वामन अवतार आहे ना, म्हणजे बळीराजाचा अवतार आहे, तसंच आहे. भाजप म्हणजे इथं वामन आहे आणि बळीराजा म्हणजे त्याचा मित्रपक्ष आहे. त्याच्या डोक्यावर पाय ठेवायचा आणि पुन्हा एक आपला अजेंडा चालवायचा, हा एकंदरीत भाजपचा उपक्रम राहिलेला आहे. आरोग्य खात्यातला भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेस नेत्यांनी केला सतीश पाटलांनी. मला माहीत नाही आता काय काँग्रेस नाही काही करप्शन केलं नाही अशातला भाग नाही आहे, दोन्ही सारखेच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जर आपण पाहतो भाजपनं जागा वाटपेचा नवा फॉर्म्युला आणलेला, ज्या ठिकाणी ठाकरेचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी देखील आता भाजपनं सर्वे केलेला आहे. शिंदेची सेना आणि भाजपात जागा वाटप कशा पद्धतीनं असावं याचा देखील सर्वे करण्यात आला आहे. भाजप पूर्ण दाबून घेणार आणि व्यवस्थित मी सांगतोय का ह्या सगळ्याचं खच्चीकरण करून पुन्हा मुंबई हातात घेण्याचा बेत भाजप करणार आहे. मला वाटतं मित्रपक्षांनी सुद्धा जागृत राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं भाजप खेळी खेळतं त्या पद्धतीनं मित्रपक्षानं सुद्धा खेळी खेळणं गरजेचं आहे. एकदाच्या विरोधकाच्या हाती सत्ता गेली तरी चालेल, पण भाजप जर अशी वागत असेल तर त्याला तशा पद्धतीनंच राजकीय उत्तर देणं गरजेचं आहे. शेवटले दोन पक्ष अजित पवारांच्या नातेवाईकांना जे आहे ते 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातं आहे असा सवाल जो तो अंजली दमाने यांनी केलेला आहे. मला वाटतं त्याच्याबद्दल माहिती नाही आहे. असं असेल तर का घेतलं जातं, कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, काय आहे मला माहीत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी आता 31 डिसेंबर जी आहे ती तारीख वाढवण्यात आली ई-केवायसी साठी. आता मला रोज मॅसेज येत आहे, अजूनही दिव्यांगाचे पगार भेटले नाही, लाडक्या बहिणीचे भेटलेले नाही आहे आणि काटकसर एका इकडे कुठलंही आर्थिक संकट राज्यामध्ये नाही आहे आणि इथं मात्र आर्थिक संकट दाखवून वेगळे कामं करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करते आहे. व्यवस्थित इकडे दाखवतं का बजेटच नाही आहे, पैसाच नाही आहे, इकडे ठेकेदाराला पैसे द्यायचे नाही. संजय गांधी लाडक्या बहिणीचे पैसे 4-4 महिने भेटायचे नाही, अपंगाचे पैसे 3-3 महिने भेटत नाही आणि दुसरे इकडे व्यवस्थित त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे व्यवस्थित बिल काढल्या जात आहे. म्हणजे इतका छुपा अजेंडा भाजप अर्थकारणामध्ये सुद्धा करणं सुरू केला का प्रत्येक गोष्टीमध्ये RSSच्या माइंडचे लोक निमशासकीय नोकरीमध्ये कसे घालता येईल, जे काही ठेकेदारी रोजगार ठेकेदारीचे जे काही कामं असेल त्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं म्हणजे एका इकडे हिंदूचं नाव करायचं आणि दुसऱ्या इकडे फक्त भाजप संबंधितच लोकांना फायदा कसा द्यायचा हा अजेंडा फार व्यवस्थित चालू आहे. म्हणजे काही आर्थिक संकट देशाच्या राज्यात नाही आहे. म्हणजे काही कोरोनाच्या काळातसुद्धा इथं बिल कोणाचे थकले नव्हते, पण इथं कोरोनापेक्षाही बेकार स्थिती दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्याचं एक वेगळं राजकारण BJPचं आहे. नक्कीच आपण बघू शकतो बच्चू कडू होते यांनी सांगितलेलं आहे की कोरोनामध्ये देखील एवढी आर्थिक बिकट परिस्थिती नव्हती राज्याची, ती परिस्थिती आता दाखवण्याचं काम केलं जात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.